तुम्हाला वाटत असेल कवी लय खतरनाक आहे, पण थांबते का नाही हा? मगाशीच सांगितलं मी चांगला कवी आहे. मला इतका आनंद होतोय, महिला वर्ग एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित आहे. इकडेच नाही तिकडेही महिला वर्ग आहे. तुमचा दबदबा असतो बरं कुठंही. तुम्हाला न घाबरणारा माणूसच नाही. यांच्यातले तुम्हाला वाटत असतील माणूस किती खतरनाक असला तो घरी गेला ना त्याचं मांजर होते का? बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही. मी इकडे आलो म्हणे, आल्या आल्या पहिलं माझं आगमन सरांच्या घरी झालं. सदानंद सरांच्या घरी मी जसं गेलो, सोफा शेडजवळ आम्ही बसलो, वहिनीनं आवाज दिला आतून, म्हटलं सर काय काम आहे? महाराष्ट्रभर कार्यक्रम करतो मी, घाबरतो थोडी. परत थोड्या वेळा आवाज दिला वहिनीनं, म्हटलं आता काहीतरी खतरनाक आहे बरं, तुम्ही जा एकदा, मी कार्यक्रम करून चालला जाईल. नाही नाही तुम्ही घ्या हो चहा. तिसऱ्यांदा मग वहिनीचे डोळे मोठे झाले, आवाज वाढला, मग लटलट कापायला लागली. गेले बा आतमध्ये किचन मध्ये, काय आहे म्हणे, एवढा मोठा कवी बसलेला आहे, काय आहे? वहिनी म्हटलं आवाज कमी, तुमचा बी आणि त्या कवीचा बी. अरे पण काय काम आहे? वहिनी म्हटल्या काम काही नाही, बघत होते म्हणे मा बोटात किती ताकद आहे. तर काही मला डबल चहा घ्यायला बोलावत नाही दादा. काल्पनिक घटना आहे, मी सांगतो सर, काळजी करू नका. या घटनेचा त्यांच्याशी काही संबंध, पण ते घाबरत असतील हे त्रिकालबाधित सत्य आहे. कारण न घाबरणारा माणूसच तुमच्यात कोणी आहे का? हात वर करा बरं जो म्हणते मी बायकोला घाबरत नाही. हातही वर करत नाही का तुम्ही? वा वा, एक हात वर झालेला आहे, जोरदार टाळ्या वाजवा. बायकोला न घाबरणारे एकच आहेत आपल्यात, त्यांनी हात वर केलेला आहे. पण मला माहित आहे तुम्ही राजकारणी आहात. तुम्ही हात वर केला कारण मला माहित आहे तुमच्या मिसेस इथं आलेले नाहीत म्हणून तुम्ही हात वर केलेला आहे. मला माहित नाही का? आम्हाला गंडवू नका, आम्ही जबाबदार लोक आहे. बायकोला न घाबरणारा माणूसच जन्माला आला नाही. एक बाई तर माहेरले गेली, शेवटचं सांगतो, आणि नवऱ्याला सांगून ठेवलं, मग ह्या बा तुम्हाला मी कधी फोन करीन, म्हणजे घरी दिसले पाहिजे. अरे हा म्हणे तू जाय तर घरी. गेली ती संध्याकाळी दुसऱ्या दिवशी 6 वाजता फोन केला, हॅलो हॅलो कुठे आ? अरे कुठे आ म्हणजे घरी जाऊ ना. खरंच घरी या का? तुझी शपथ म्हणजे मी घरी जाऊ. अरे मला मारू नका, खोटी शपथ आहे. वा किचन मध्ये कशा? मिक्सर लावून दाखवा. मिक्सर? अरे कशाला लावा? लावली पिन, दाबलं बटन, ठेवा म्हणे फोन. एवढं काही बाय काय म्हणे. दुसऱ्या दिवशी परत संध्याकाळी 6 वाजता, हॅलो हॅलो कुठे आ? बाय म्हणे तुला कालच सांगितलं होतं, आजही सांगतो, तुझ्यासारखा आतंकवादी माझी जिंदगीत आहे. कुठं जायची हिंमत आहे का? ऐ आवाज, वा किचन मध्ये, मिक्सर लावून दाखवा. आजही का? लावा. गरीब माणूस, लावलो मिक्सर, गुर्र, ठेवा म्हणे फोन. अरे पुढे काही एवढंच काही बायको आहे म्हणे. फोन 7-8 दिवस झाले, नवऱ्यावर विश्वास पाहिजे बरं. हे काय पर्याय काढते सांगता येत नाही. 8व्या दिवशी बाई दुपारीच घरी आली आणि पाहिजे नवरा घरात नाही. तिला वाटला दबाव तंत्र फेल गेलं. पिंके बाबा कुठे गेले? मला काय माहित म्हणे कुठे गेले. अरे कुठे गेले म्हणे, तुला सांगून गेले नाही का? मला काय माहित नाही म्हणे. 8-10 दिवस झाले ते मिक्सर घेऊन कुठे हिंडून राहिले. खतरनाक विषय आहे बाबा तो. नाही पण महिला वर्गात विनोदाचा विषय सोडा. स्त्री पुरुष समानतेवर फक्त गप्पाच होतात. महिलांनी फार पुढे गेलं पाहिजे, पण घरची सगळी कामं महिलांनीच केली पाहिजे. मुलीनं फार शिकलं पाहिजे, पण भांडे तिनंच घासले पाहिजे, कपडे तिनं धुतले पाहिजे.
कोणत्या ग्रंथात लिहिलाय सांगा बरं की स्वयंपाक फक्त बाईनच केला पाहिजे? आहे का कोण्या ग्रंथात? नाही म्हटलं तर करायला गेला तुम्हाला. आता महिला वर्गाला वाटत असेल असाच वक्ता पाहिजे होता आपल्याला. आज चांगला बरोबर वक्ता आणलेला आहे पाहून. तुमच्यावर लय अन्याय आहे, तुम्ही लक्षात ठेवा. साधा अन्याय नाही. मराठी भाषा शिकत असताना पहिलं पान उघडलं की नाही, काय येतं पहिल्या पानावर? बबल अभ्यास कर, कमल पाणी भर, है की नाही? रमेश पाटावर बस आणि कोमल त्याला वाढ. म्हणजे खैरा पांडा फक्त ज्यालेच बसेल आहे का? लय अन्याय आहे बरं. आपल्या घरी बी अन्याय आहे. तो आणि ती मध्ये फरक आहे. तो म्हणजे पुरुष, ती म्हणजे स्त्री. तो आंबा कारण तो गोड आहे, ती कैरी कारण ती आंबट आहे. तो सागर कारण तो अथांग आहे, ती नदी कारण ती छोटी आहे. तो पर्वत, ती टेकडी. तो नाला, ती नाली. तो गाव, ती गल्ली. तो रस्ता, ती वाट. तो अंडा, ती कळशी. तो रांजण, ती घागर. तो दरवाजा, ती कुंडी. तो टेबल, ती खुर्ची. तो गॅस, ती चूल. तो हॉल, ती खोली. तो वटवृक्ष, ती वेल. तो पेटारा, ती पेटी. तो फळा, ती पाटी. तो खडू, ती लेखणी. तो पेन, ती रिफिल. आहे की नाही बदल? लय अन्याय तुमच्यावर. म्हणून मग हात पती जन्म भेटावा 7 जन्मात, म्हणून ती फेऱ्या मारते वडाच्या झाडाला आणि तिचा नवरा शिट्ट्या मारतो तमाशाच्या फडाला. हे कुठंतरी बदललं पाहिजे बरं. विनोदाचा विषय नाही, खरं सांगतो. सगळेजण इथं मॅच्युअर्ड लोक बसलेले आहेत म्हणून सांगतो. स्त्री या जगाची उद्धारक आहे. तिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी म्हणतात. सामान्य नाही बरं स्त्री. आपण सामान्य माणूस किती वेदना सहन करू शकतो? फक्त 47 डेली युनिट इतक्याच वेदना सहन करू शकतो. वेदना होतात ना, काटा रुतला की वेदना होतात, त्या मोजता येतात. किती वेदना सहन करू शकतो सामान्य माणूस? फक्त 47 डेली युनिट. पण ज्यावेळेस एक स्त्री एका बाळाला जन्म देत असते, तिला होणाऱ्या वेदना 57 डेली युनिट इतक्या असतात. म्हणजे सामान्य सहनशक्तीच्या पलीकडे जाऊन एका बाळाला जन्म देणारी स्त्री असते. अरे चितेवर सगळ्या गोष्टी जळतात, प्रत्येक गोष्ट जळते. आपल्या गावात चिता पेटते ना, अख्खा माणूस जळतो. काही जळत नाही, माणसाची हाडं, माणसाच्या अस्थी. आणि सायन्स सांगतं माणसाच्या हाडांची निर्मिती कशी होते. आईच्या गर्भात बाळ असताना आईच्या दुधापासून बाळाच्या हाडांची निर्मिती होत असते. म्हणजे ती चिता सुद्धा म्हणत असेल, अरे छोटी मोठी प्रत्येक गोष्ट जाळण्याची ताकद माझ्यात आहे, पण आईचं दूध जाळण्याची ताकद अजूनपर्यंत माझ्यात आली नाही. हे स्त्रीचं कर्तृत्व असतं, हे स्त्रीचं श्रेष्ठत्व असतं. स्त्री साधी नसते, लक्षात ठेवा. आपल्या आपल्या हृदयावर हात ठेवा. शेवटचा मुद्दा सांगतो, हात ठेवा. सगळ्यांचं हृदय चालू आहे की नाही? बंद आहे कोणाचं? हे हृदय बंद पडलं म्हणजे माणूस गेला. पण हे हृदय चालू कधी झालं हा प्रश्न पडला का तुम्हाला? चालू कधी झालं? आईच्या गर्भात बाळ असताना ते ज्यावेळेस 7 महिन्याचं होतं, त्याचं हृदय परिपूर्ण डेव्हलप होतं. आता ते चालू करण्याची गरज आहे. तर ते चालू करण्यासाठी आईच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोड कडनं बाळाच्या हृदयाच्या सायनोहेट्रिकल नोडला एक पल्स, म्हणजे आपल्या भाषेत एक ठोका दिला जातो. त्यावेळेस ती हृदय चालू होते, परत कधी बंद पडत नाही. ज्या दिवशी ते हृदय बंद पडलं माणूस जिवंत राहत नाही. म्हणजे जरी आमचा जन्म निसर्गानं आईच्या गर्भात दिला असला तरी सुद्धा आम्हाला जगण्यासाठी लागणारा पहिला ठोका आईच्या गर्भातनं उधार घ्यावा लागतो. हे स्त्रीचं श्रेष्ठत्व आहे, हे स्त्रीचं कर्तृत्व आहे. सून झालं घरदार, खोपा राहिला पडून, काळजातली चिमणी बघा चालली उडून. लेकीवाईचं जगण बाहुलीचा खेळ सारा, एक सळ
नारी वात उजाळते दोन घरा नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात नऊ माहाचा पिंजरा काय मोजावा नोटात जिता जागत हा जीव वाढविलार पोटात पूस होताच रिकामी देव जन्म तोरताना कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा कोण्या देवाची करणी कसा फूट तोर पान्हा झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली. या कवितेनंतर एका आजीनं माझा ऑटोग्राफ घेतला होता. आजीनं 84 वर्षाची आजी. म्हटलं आजी बाकीच्या कविता मी सादर केल्या याच्यात काय असं आहे? आजी म्हणे बाळा या कवितेत काही भावना अशा आहेत त्या लिहिण्यासाठी जन्मच बाईचा पाहिजे रे. आणि ती बाई आई होणं गरजेची आहे. तू बाई नाहीस आई नाहीस. ह्या भावना तुझ्या कवितेत आल्या कुठून? त्या आजीनं माझा जो ऑटोग्राफ घेतला आजही माझ्यासाठी तो 100 पुरस्कारांपेक्षा श्रेष्ठ आहे. मी तो जपून ठेवलेला आहे. त्या ह्या ओळी आहेत. झाला भोगला नरक बाई बाळंतीन झाली बाळ पाजल छातीले तिच्या स्वर्ग पायाखाली पोर नावाचा वारस लेक डोक्यावरती साज ओर वंशाचा दिवा लेक घराण्याची लाज लेक माहेर सोडते लेक सासरी नांदते जिंदगी भर बाईच मन माहेरी राहते. तानाजी गडा चढला बाजी खिंडीत लढला इतिहास हो मर्दांचा सैतानाशी भिडला पण झाशीच्या राणीचा कसा विसर पडला पण सावित्री माईचा कसा विसर पडला. थोर जिजा माती पोटी राजा शिवाजी घडला थोर जिजा माती पोटी राजा शिवाजी घडला राजा शिवाजी घडला. कार्यक्रम केले पण एवढा दर्दी रसिक मी कधीच पाहिला नाही. हा असं नाही खूप ठिकाणी खूप रसिक वर्ग पाहिजे. चांगला आहे का कवी? पण तुम्हाला वाटत असेल की थांबते कधी?